पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनेते मनोज कुमार यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केलेलं आहे। त्यांनी या संदर्भात ट्विट करत आदरांजली देखील वाहिलेली आहे। पांधन रस्त्यांसाठी आता सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे। माती आणि खडी रॉयल्टी फ्री दिली जाणार आहे। मुख्यमंत्री फडणवीस सरकारने शेतकऱ्यांसाठी हा मोठा निर्णय घेतला आहे। मराठी भाषेसाठी मनसैनिकांनी बँकांना भेट दिली। बँकेच्या अधिकाऱ्यांना मराठी भाषेसंदर्भात निवेदन देण्यात आलं, तर घाटकोपरमधील बँक ऑफ बडोदाच्या शाखेमध्ये हे निवेदन देण्यात आलं। नाशिकमध्ये मनसेकडून शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी आंदोलन। शेतकऱ्यांना कर्जमाफी द्या, संतोष देशमुख हत्येतील आरोपींना शिक्षा झाली पाहिजे, या मागण्यांसाठी मनसैनिक आक्रमक। सोलापूर विमानसेवा सुरू करण्यासंदर्भातली प्रक्रिया अंतिम टप्प्यात, पालकमंत्री जयकुमार गोरे यांची माहिती। पंजाबराव देशमुखांना भारतरत्न द्या, अमरावती विमानतळाला सुद्धा देशमुखांचं नाव द्या, खासदार बळवंत वानखडे यांची संसदेत मागणी। पुण्यात महसूल विभागाची आज आणि उद्या कार्यशाळा, देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे घेणार कार्यशाळा। ठाकरेंच्या शिवसेनेचं मिशन महानगरपालिका, राज्यातील 4 महानगरपालिकेवर ठेवणार लक्ष, नेते आणि उपनेत्यांवर विशेष जबाबदारी, सूत्रांची माहिती। आशिष शेलार आणि विजय वडेट्टीवारांची भेट, या भेटीने राजकीय वर्तुळामध्ये चर्चांना उधाण, मतदारसंघातील कामांच्या संदर्भात चर्चा झाल्याची माहिती। छत्रपती संभाजीनगरमधील 3 आगारांना 45 एसटी बस उपलब्ध करून द्या, संदीपान भुमरे यांची प्रताप सरनाईक यांच्याकडे मागणी। कृषी मंत्री माणिकराव कोकाटे नाशिकच्या दौऱ्यावर, कोकाटे आज अवकाळी पावसानं नुकसान झालेल्या भागात जाऊन पाहणी करण्याची शक्यता, तर नाशिक जिल्ह्यातील बागलांमध्ये सर्वाधिक नुकसान। मतदान प्रक्रियेच्या दरम्यान एमएमसी निवडणूक पुन्हा स्थगित, मतदान प्रक्रियेच्या सुनावणी दरम्यान सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश। वाढत्या महागाईमुळे मुंबईकर त्रस्त, युजर फीच्या नावाखाली घनकचरा कर लावण्याचा निर्णय, प्रयत्न सुरू, तर मुंबईकरांवर घनकचरा कर लावू नये, आदित्य ठाकरे यांची भूषण गगराणी यांच्याकडे निवेदनाच्या द्वारे मागणी। कराडमध्ये पाणी टंचाईच्या संदर्भात आमदार अतुल भोसले यांची अधिकाऱ्यांसोबत बैठक, कराड तालुक्यातील 25 गावं पाणी टंचाईग्रस्त, जलजीवन योजनेच्या कामात अनेक ठिकाणी ठेकेदारांचा हलगर्जीपणा। सिल्लोडमध्ये अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस, अनेक भागांचा वीज पुरवठा खंडित, काही घरांवरील पत्रे उडाले, तर दुसरीकडे कांदा पिकांचं मोठं नुकसान। सोलापूरमधील बार्शी तालुक्यामध्ये वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची हजेरी, शेतकऱ्यांच्या पिकाला मोठा फटका, पावसानं नुकसान झालेल्या शेतीचे पंचनामे करण्याची शेतकऱ्यांची मागणी। मालेगाव तालुक्यातील काही भागात गारपीट, पावसानं झोडपलेल्या ठिकाणाची प्रशासनानं केली पाहणी, तहसीलदार, कृषी अधिकारी यांच्याकडनं नुकसानग्रस्त भागाची पाहणी। सांगलीच्या वाळवा आणि जत तालुक्यामध्ये वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची हजेरी, त्यामुळे शेतातील काढणीची कामं रखडली, तर काही काळ जनजीवन देखील विस्कळीत। नवापूर तालुक्यामध्ये अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान, आमदार शिरीष नाईक यांनी केली नुकसानग्रस्त भागाची पाहणी। नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील कांदा उत्पादक शेतकरी पीक विम्याच्या संरक्षणापासून वंचित, तालुका कृषी कार्यालयाला पडला विसर, त्यामुळे ठाकरेंच्या शिवसेनेचे प्रकाश मारोटकर यांनी शेतकऱ्यांसह जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयामध्ये दिली धडक। मराठवाडा विदर्भासह राज्यात अवकाळीचा तडाखा, अवकाळी पावसानं वीज पडून 5 जणांचा मृत्यू, वैजापूर आणि कन्नड तालुक्यातील गारपीट, तर 24 तासामध्ये पुन्हा पावसाचा अंदाज। मुंबईतील तापमानामध्ये सातत्यानं चढ उतार, तर आणखीन काही दिवस उकाड्याचे असून पुढील 2 ते 3 दिवस उष्ण आणि दमट वातावरणाचा हवामान विभागाचा अंदाज। मध्य रेल्वेवर 2 दिवस विशेष वाहतूक ब्लॉक, शनिवार आणि रविवारी मध्यरात्री कल्याण ते बदलापूर दरम्यान बांधकामासाठी विशेष ब्लॉक। शेअर बाजारात पुन्हा घसरण, सेन्सेक्स 500 अंकांनी तर निफ्टी 190 अंकांनी घसरला। जागतिक बाजारातील पडझडीचे भारतीय भांडवली बाजारावर मोठे परिणाम। सांगलीत शेतकऱ्यांकडून पाण्यासाठी रस्ता रोको, पाणी नसल्यानं शेकडो एकर शेती करपली, तर तातडीनं शेतीसाठी पाणी सोडण्याची शेतकऱ्यांची मागणी। मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ कोल्हापूरमध्ये व्हावे, या मागणीसाठी रथयात्रा, पंढरपूर ते कोल्हापूर अशा या रथयात्रेत इतर जिल्ह्यातील वकिलांचाही सहभाग, संत नामदेवाच्या दर्शनानं रथयात्रेला करण्यात आली सुरुवात। परभणी जिंतूर शहरामध्ये जिल्हा परिषदेच्या शाळेत पटसंख्येसंदर्भात रजाकारी शासन निर्णय रद्द करण्याची मागणी, सुजाण नागरिकांचं तहसीलदारांच्या माध्यमातून मुख्यमंत्री फडणवीसांना निवेदन।
पालघर जिल्ह्यातील सफाळे विकास कृती समितीच्या वतीने सफाळे बंदची हाक. सफाळे बंदला व्यापाऱ्यांचा देखील प्रतिसाद. पूर्व पश्चिमेला जोडणारा रेल्वे फाटक अचानक बंद केल्यानं सफाळे बंदची हाक. जलसंपदा विभागाच्या वतीने 422 कोटींची उच्चांकी वसुली. पुणे आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेकडून पाणीपट्टी भरल्यानं सर्वाधिक वसुली. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या राजापूरमधील पासपोर्ट कार्यालय दोन्ही जिल्ह्यांसाठी सोयीचं ठरतंय. 6 वर्षांच्या कालावधीमध्ये 41,763 पेक्षा अधिक लोकांनी पासपोर्ट काढला. सोलापूर शहराला 5 दिवसाआड होणार पाणीपुरवठा. उन्हाची तीव्रता, पाण्याच्या मुख्य स्रोतांतून उपसा कमी. सोलापूर महानगरपालिका प्रशासनानं घेतला महत्त्वाचा निर्णय. नाशिक शहरामध्ये पुन्हा पाणीपुरवठा विस्कळीत. महावितरणाकडनं वीज पुरवठा नाही तर वीज पुरवठा खंडित झाल्यानं पाणीपुरवठ्यावर मोठा परिणाम. शहरात अनेक ठिकाणी पाणीपुरवठा सुरळीत होत नसल्यानं नागरिकांना मोठा फटका. अमरावतीमध्ये अंजनगाव सुरजी येथे संत रूपालाल महाराज पुण्यतिथी सोहळ्याची सांगता. सोहळ्यामध्ये ढोल ताशांच्या गजरामध्ये शहरातून शोभायात्रा. सोहळ्याला 22,000 भाविकांची उपस्थिती. अयोध्येच्या राम मंदिरामध्ये रामनवमी उत्सवाची लगबग. रामनवमी उत्सवाच्या निमित्तानं मंदिरावर आकर्षक अशी विद्युत रोषणाई. आई तुळजाभवानी देवीला मखमली पंख्यानं हवा. दररोज दुपारी 1 ते 4च्या वेळेत देवीला सेवेकरांकडनं मखमली पंख्याच्या सहाय्यानं वारा घातला जातो. तर मृग नक्षत्राचा पाऊस पडेपर्यंत करण्यात येते ही सेवा. 7 ते 9 एप्रिलच्या कालावधीमध्ये पंढरपुरातील विठ्ठल मंदिर आणि परिसरात नारळ विक्री आणि नारळ फोडण्यास बंदी. एकादशीला पंढरपुरात गर्दी होत असल्यानं मंदिर प्रशासनाचा महत्त्वाचा निर्णय. वणीच्या सप्तशृंगी गडावर दर मिनिटाला नाशिक जिल्ह्यातून बसची व्यवस्था. जिल्ह्यातून 130 तर नांदुरी ते सप्तशृंगी गड 120 बस धावणार. चैत्र नवरात्रोत्सवाच्या काळामध्ये 24 तास बस सेवा सुरू राहणार. उत्सव काळात मंदिर भाविकांसाठी 24 तास खुलं ठेवलं जाणार. रामटेक गडमंदिर रोपवेसाठी 151.50 कोटी मंजूर. नितीन गडकरींच्या पुढाकारानं केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्रालयाच्या वतीनं निधीला अखेर मान्यता. सुसेतील घनकचरा प्रकल्प बंद करण्याचे आदेश. चंद्रकांत पाटलांचा पुणे महानगरपालिकेला इशारा. प्रकल्प बंद करणं आवश्यक असल्याचं प्रशासनाचं स्पष्टीकरण. मंगेशकर रुग्णालयामध्ये पोलिसांचा बंदोबस्त तैनात. पोलिसांकडून रुग्णालयाची होणार चौकशी. तपासणीच्या दरम्यान रुग्णालयातील सीसीटीव्ही कॅमेरे देखील तपासले जाणार. कराडच्या मरळी मोरगिरी स्टेट हायवेवरती अपघात. रस्त्यालगतचे महाकाय झाड घरावरती कोसळले. मुसळधार पावसानं कुसडुंग या गावी बस स्टँड समोरच घडली घटना. सोलापूरमध्ये 600 घंटागाडी कर्मचारी यांचं विविध मागण्यांसाठी धरणे आंदोलन. आंदोलनामुळे सोलापुरातील स्वच्छतेचा प्रश्न ऐरणीवर. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेतील 600 कर्मचाऱ्यांना मिळणार नारळ. कंत्राटी एजन्सीकडनं सुरू असलेल्या अनागोंदी कारभाराला आळा घालण्यास आता सुरुवात. पाटण तालुक्यातील घरकुल लाभार्थ्यांना 5 ब्रास वाळू मोफत. तहसीलदार अनंत गुरवांची माहिती. तर पाटण तालुक्यातून आतापर्यंत 172 लाभार्थ्यांनी केले अर्ज. सह्याद्री सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी तिरंगी लढत. तर प्रचाराची सांगता झाल्यानं प्रचाराच्या तोफा थंडावल्या. संभाजीनगरमध्ये महानगरपालिकेनं कृषी उत्पन्न बाजार समिती कार्यालयाला लावलेलं सील अखेर 13 दिवसांनी काढलं. जाधववाडी कृषी उत्पन्न बाजार समितीने महापालिकेचा 10.32 कोटी रुपयांचा कर थकवला होता. नियमांचं पालन होत नसल्यानं कोंढवा येथील कत्तलखाना बंद करण्याचा इशारा. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचा पालिकेला इशारा. प्रीपेड इलेक्ट्रिक स्मार्ट मीटरला हायकोर्टात आव्हान. हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठामध्ये जनहित याचिका दाखल. मीटर लावण्याचा निर्णय मनमानी असल्याचा आरोप. तर विदर्भ वीज ग्राहक संघटनेच्या वतीनं मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठामध्ये जनहित याचिका दाखल. आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या तारखा जाहीर. 21 ते 24 एप्रिलच्या दरम्यान मुंबईत होणार महोत्सव. सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलारांची माहिती. रेल्वे प्रवासामध्ये हरवलेला प्रवाशांचा मोबाईल आता रेल्वे सुरक्षा बल शोधून देणार. आरपीएफनं दूरसंचार विभागासोबत केली हातमिळवणी. खासगी संस्थेच्या वतीने नेमलेल्या क्लीनअप मार्शलची सेवा आजपासून बंद. अस्वच्छता पसरवणाऱ्यांवर पालिकेच्या उपद्रवमूलक पथकाकडून कारवाई सुरूच राहणार. पालिका प्रशासनाची माहिती. कोलकाताचा हैदराबादवर दणदणीत विजय. केकेआरनं 80 धावांनी मिळवला सर्वात मोठा विजय. तर हैदराबादचा आयपीएल मधील हा सर्वात मोठा पराभव. उष्णतेशी लढा विषयावर लातूरमध्ये राज्यातील पहिलीच कार्यशाळा. वाढत्या उष्णतेवर नियंत्रणासाठी राबवलं जाणार अमृतधारा अभियान.
महाराष्ट्रातील पहिला बागेश्वर बालाजी सनातन मठ भिवंडीमध्ये मठाचं लोकार्पण 14 एप्रिल रोजी पंडित धीरेंद्र शास्त्रींच्या हस्ते होणार, तर 5 ते 11 एप्रिलच्या दरम्यान भागवत कथा सप्ताहाचं देखील आयोजन. साताऱ्यामध्ये प्रदूषण नियंत्रण कार्यालयामध्ये विजेचा दुरुपयोग, कार्यालयामध्ये कुणीही उपस्थित नसताना पंखे सुरू, नागरिकांकडून चौकशीची आणि कारवाईची मागणी. साताऱ्यामध्ये वटवाघुळांच्या प्रमाणात मोठी वाढ, नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण, तर वटवाघुळांचा बंदोबस्त करण्याची नागरिकांची मागणी. ज्येष्ठ अभिनेते मनोज कुमार यांचं निधन, वयाच्या 87व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास, दीर्घ आजारानं निधन झाल्याची माहिती. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.